आणि आताच एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे चंद्रकांत गुडेवार हे स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याचं वृत्त आहे। काही वेळापूर्वीच बातमी आलेली होती की चंद्रकांत गुडेवार यांच्यावरती कारवाई केली जावी असं विधानसभेनं म्हटलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आता चंद्रकांत गुडेवार हे स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याची मोठी माहिती हाती येते। स्वतः चंद्रकांत गुडेवार आपल्यासोबत आहेत। सर, आपलं काय म्हणणं आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे की जी प्रधानमंत्री आवास योजना जी प्रकल्प होता, प्रधानमंत्री आवास योजना, ज्या प्रकल्पासाठी मला आज शिक्षा देण्यात आली, हा प्रकल्प भारत सरकारने मोस्ट सक्सेसफुल प्रोजेक्ट म्हणून घोषित केला, सगळ्या राज्यांना कळवला आणि त्या प्रकल्पासाठी मला शिक्षा होत आहे की हा प्रकल्प मंजूर करून घेताना मी आमदारांना दाखवला नाही। या म्हणजे या आदर्श प्रकल्पाचं तयार केल्याबद्दल माझी शिक्षा झाली आहे असं माझं मत आहे। सर, तुम्ही व्यथित आहात आणि म्हणून कारण तुम्ही असं म्हटलंय की शिक्षा मला मान्य आहे, पण तुम्ही व्यथित झालेला आहात या सगळ्या प्रकारामुळे? नाही, आता ठीक आहे, शिक्षा तर मला मान्य केलेली आहे आणि आता मला असं वाटलं की आता ही योग्य वेळ आहे की मी आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला पाहिजे आणि मी आजच शासनाकडे माझा व्हॉलंटरी रिटायरमेंटचा अर्ज देत आहे। सर, पण खरं तर आजच सभागृहानं तुम्हाला शिक्षा दिली आणि अगदी आजच म्हणजे तो निर्णय आल्याच्या नंतर अवघ्या काही तासातच तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर करता, म्हणजे कुठेतरी काहीतरी खटकतं ह्याच्यामध्ये। नाही, खटक्याचं काय प्रश्न नाही। आता मला असं वाटलं की ही योग्य वेळ आहे की यापुढे मी शासनावर नाही राहायला पाहिजे। सर, या सभागृहाने निर्णय घेतला याचा तो जवळपास निर्णय असाच आहे की मी शासकीय सेवा करण्यास पात्र नाही। फक्त त्यांनी शासकीय सेवेतून काढलं नाही एवढंच आहे त्या शिक्षेचा अर्थ। त्यासाठी त्याची पुढची स्टेप घेतली की मी शासकीय सेवेतच राहत नाही आणि आज मी शासनाकडे माझा व्हॉलंटरी रिटायरमेंटचा अर्ज देत आहे। सर, सतत बदल्या होतात, सतत कुठे ना कुठेतरी रोखलं जातं, सततच्या बदल्यांचाही कंटाळा आलाय? नाही, असं काय नाही। बघा, बदली ही जेव्हा शासकीय सेवा घेतली तर तुम्ही ती बदलीला सामोरं जावंच लागतं आणि ते आमच्या सेवेचा पार्ट आहे। ही जी सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये खरोखरच काम करणं कठीण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, कठीण तर थोडं आहे, पण तुम्ही संघर्ष केला तर चांगल्या प्रकारे काम करू शकता। गुडेवार सर, कुठे नेमक्या अडचणी येतात, कुठे अडवणूक होते? कारण तुमच्या मनात काम करायचं आहे हे तर दिसतंय, पण अडवणूक कुठे होते मग? नाही, अडवणूक जेव्हा त्या इंडिव्हिज्युअल केसमध्ये वैयक्तिक जेव्हा केसेस असतात त्या जेव्हा आपण प्रत्येक जेव्हा काही लघुपतींना त्यांच्या वैयक्तिक केसमध्ये वेगळी सवलत पाहिजे असते किंवा वेगळा निकष पाहिजे असते, त्यावेळेस खरं अडचण येते। हा जो सगळा प्रकार झालाय, आपण दुखावले गेलात या प्रकारामुळे? नाही, दुखावलं गेल्याचा प्रश्न नाही। ऍक्च्युली हा कधी माझ्या नशिबाचा भाग असेल की मी असं समजू शकतो, कारण दुखावलं काय काय, कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय नाही चढ उतार येत असतात, आज माझ्या जीवनात आलाय असं हाच समजतो मी। सर, खरं तर आपण गेली अनेक वर्ष खूप जवळून ही सिस्टीम बघताय, अनुभवताय। आधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार किंवा आत्ताचं भाजप शिवसेनेचं सरकार काहीच बदललं नाही असं वाटतं? नाही, यावर मला काही कॉमेंट देणार नाही। सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललात का? म्हणजे आता तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांशी बोललात? नाही, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे। हा बोलणार आहात मग आपण? नाही, मी सहज माझा अर्ज पाठवणार आहे। पण मग आपण हा निर्णय घेतलेला आहे, आपण हा निर्णय सरकारला कळवलात का? नाही, आता मी सोलापूरला आहे, संध्याकाळपर्यंत कळवलं जाईल। मी पुण्यात गेल्यानंतर माझा अर्ज जाईल तिकडे शासनाकडे। काही म्हणायचंय सर आपल्याला, म्हणजे सरकारनं आज हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती? नाही, विधिमंडळाने त्यांच्या सत्ता विवेक बुद्धीने त्यांनी तो निर्णय घेतला आणि मला तो मान्य आहे आणि त्यामुळे मी आज व्हॉलंटरी रिटायरमेंट घेत आहे शासकीय सेवेतून। सर, असं म्हटलं जातं की ब्युरोक्रेसीवरती कायमच म्हणजे पॉलिटिशियन्सचा, राजकारण्यांचा वर्चस्व असतो किंवा त्यांच्यावरती त्यांचा दबाव असतो। आपण खूप वर्ष या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम केलेलं आहे, आपलं काय मत आहे? नाही, ऍक्च्युली शासकीय अधिकाऱ्यांच्या दबाव प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, पण शासकीय अधिकाऱ्याच्या कॅपॅसिटीवर, कॅपॅबिलिटीवर दबाव सहन करायचं की नाही त्यांच्या मनावर असतं। आपली इच्छा होती आणखी काम करण्याची खरोखरच? नाही, आता निर्णय घेतला त्यावर आता पुढे बोलण्याची अर्थ नाही। मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि पुढे काहीतरी वेगळं प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठे काहीतरी करता येईल बघणार मी।
खरं तर जरतरची गोष्ट आहे, पण तुम्हाला आत्ताच्या म्हणजे आज जो निर्णय आलेला आहे, जी शिक्षा झालेली आहे, त्या निर्णयाची या सगळ्या प्रकरणामध्ये अपेक्षा होती का? आणि जर आपण असं मानू की हा निर्णय असा आला नसता तर तुम्ही पुढेही कार्यरत राहिला असतात? नाही, मला फक्त माझ्या विधानमंडळाने सगळं माझी बाजू बरोबर माझी बाजू घ्यायला पाहिजे होती नंबर 1. आणि ही जी हक्कभंग झालाय त्या हक्कभंगासंदर्भात ज्या खात्या संदर्भात हा विषय होता त्या खात्याच्या प्रधान सचिवाची साक्ष घेतली असती तर शासनाचं धोरण काय आहे त्या समितीला कळलं असतं आणि विधानमंडळाला कळलं असतं. पण या दोन्ही गोष्टी अवॉइड करण्यात आल्या जाणीवपूर्वक. सर, तुम्ही म्हणताय की तुमची बाजू तिथे नीटपणे मांडण्यात आली नाही किंवा समजून घेण्यात आली नाही, पण शासनाची बाजू मांडता आली. शासनाचे सेक्रेटरी प्रधान सचिव असतात गृहनिर्माणचे, त्यांना बोलवा असं माझी विनंती केली होती सभागृहाला, असं समितीला. मग त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना बोलवलं नाही. कारण शासनाचं धोरण हे स्पष्टीकरण हे सचिवांनी साक्ष दिल्यानंतर झालं असतं. पण सर, नेमकं झालं काय होतं? म्हणजे आपली बाजू काय आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? म्हणजे लोकांपर्यंत आपण ती पोहोचवली तर खूप चांगलं होईल माझ्या मते. नाही, प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात जो आराखडा प्रकल्प सादर करत होता तेव्हा मार्च महिन्यामध्ये असं गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की ते बृहत आराखड्याची आवश्यकता नाही, बृहत आराखडा न तयार करता तुम्ही इमिजिएटली प्रकल्प सादर करा, त्यामुळे केंद्र सरकारची ग्रँट आणणे आवश्यक होतं. शासन निर्णयात ते स्पष्ट नमूद आहे आणि त्याप्रमाणे प्रकल्प सादर केला. भारत सरकारने तो प्रकल्प आदेश घोषित केला, मंजुरी दिली, पैसे भारत सरकारने रिलीज केलेत आणि तो प्रकल्प सादर करताना आमदारांना दाखवलं नाही म्हणून हक्कभंग झाला, असा हा विषय आहे. म्हणजे केवळ हा एकच मुद्दा ह्याच्यामध्ये की आमदारांना हा प्रकल्प दाखवला नाही, प्रस्ताव दाखवला नाही म्हणून तुम्हाला इतकी मोठी शिक्षा दिली जाते? हक्कभंग दाखवता या एकाच मुद्द्यावर हक्कभंग सादर करण्यात आलेला आहे. सर, पण आपल्याला नाही वाटत की आपण दाद मागायला हवी आता? दाद कुणाला मागणार? विधिमंडळाची शस्त्रविधी बुद्धीने निर्णय घेतला तुम्हाला मान्य करावं लागेल. आपण असं समजत की मुख्यमंत्र्यांनी जर का तुम्हाला विनंती केली, तुमच्याशी बातचीत केली, काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण या निर्णयावरती आपल्या ठाम असाल? नाही, हा प्रश्न विनंती करण्याचा प्रश्न नाही. मी माझा निर्णय कायम राहणार आहे. गुडेवार सर, खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे बातचीत केलीत, आपली नेमकी या प्रकारामध्ये बाजू काय होती ती स्पष्ट केली त्याबद्दल. तर चंद्रकांत गुडेवार यांच्यावरती हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता आणि त्यांना या सगळ्या संदर्भात आज विधिमंडळानं शिक्षाही सुनावलेली आहे. ते नाराज आहेत आणि त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रकांत गुडेवार हे सध्या पुण्यामध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत, ग्रामीण विकास विभागामध्ये. त्यांनी शिक्षा मान्य केलेली आहे, परंतु आपण स्वेच्छानिवृत्ती घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. सुनील देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांचा अवमान केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. हे सगळं प्रकरण अमरावतीचं आहे, तेव्हा चंद्रकांत गुडेवार हे अमरावतीचे आयुक्त म्हणून कार्यरत होते.